मग अशा प्रचंड साम्राज्यामध्ये जर असं एक राष्ट्र निर्माण करता आलं असतं तर खरोखरच जगातलं सगळं द्वंद्व संपलं असतं. पण ही प्रचंड कल्पना सावरकरांच्या चित्तात जी उमटली होती ती इंग्रज सरकारच्या कुठल्याही मंत्र्याच्या चित्तात उमटली नाही, कारण त्यांचं चित्त एवढा प्रचंड पृथ्वीचा भार घ्यायला समर्थ नव्हतं. ते फक्त स्वतःपुरतं बघत होते, स्वार्थी विचार होते. आणि सावरकरांच्या मनात स्वार्थी विचार नव्हता. सगळ्या मनुष्य जातीचं हित हेच सावरकरांना अभिप्रेत होतं आणि म्हणून त्यांनी ही कल्पना मांडलेली होती. आणि म्हणून या एका उदाहरणावरून दिसतं की कैवल्य जे प्रचंड भरलेलं आहे ते सगळं भार सोसण्या इतकं त्याचं चित्त बळकट होतं. आणि मग हे संत असं सगळ्यांचं भलं असं म्हणत असतात ते तेवढ्यासाठी. पण ही जी कल्पना आहे पतंजलींची, ही कल्पना मात्र इतर कुठे आपल्याला दिसत नाही.